कुणाला सांगू काय झालं कशाने सांगू काय झालं हो अरे लेका एज म्हणजे तरी काय मी सांग एज म्हणजे ये आणि डस ये नाही मी सांगतो एक माझ्या असं इंग्रजी करण्यापेक्षा मराठी जरा अरे मराठी बरं का म्हणताई या रोगाचा कोणताच उपाय नाही याचा फक्त एकच उपाय तो म्हणजे प्रतिबंध हाच उपाय प्रतिबंध हाच उपाय पण हा एज होतो तरी कशाला असुरक्षित लैंगिक संबंधामुळे एड्स होतो. असुरक्षित लैंगिक संबंधामुळे एड्स होतो. एड्स झालेल्या मातीकडून बालकाला एड्स होतो. एड्स झालेल्या मातीकडून बालकाला एड्स होतो. एड्सग्रस्त रुग्णाने वापरलेल्या इंजेक्शनामुळे एड्स होतो. एड्सग्रस्त रुग्णाने वापरलेल्या इंजेक्शनामुळे एड्स होतो. आणि बरं का मंडळी या रोगाबद्दल समाजात लय गैरसमज आहेत म्हणून सांगावंसं वाटतं. ते काय बरं मच्छर चावल्याने एड्स होत नाही. मच्छर चावल्याने एड्स होत नाही. सोबत उठल्या बसल्याने एड्स होत नाही. सोबत उठल्या बसल्याने एड्स होत नाही. जेवल्याने एड्स होत नाही. सोबत जेवल्याने एड्स होत नाही. अलिंगन दिल्याने एड्स होत नाही. अलिंगन दिल्याने एड्स होत नाही. हात धुल्याने एड्स होत नाही. हात धुल्याने एड्स होत नाही. या भयंकर आजाराचा प्रसार 15 ते 25 वयोगटातील मुलामुलीमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे. म्हणून समाजातील शिक्षक आई वडील यांनी त्यांना लैंगिक शिक्षण देणे ही काळाची गरज बनली आहे. म्हणून तर म्हणतो मंडळी एड्स जर टाळायचं असेल तर लग्न अगोदर लग्नानंतर जय श्रीराम. बघितलं मंडळी एकेकाळी सुजलाम सुफलाम असणाऱ्या आपल्या या भारत भूमीला या एड्स सारख्या भयानक राक्षस रूपी समस्येने बंदिस्त केलं आहे. या एड्स सारख्या भयानक राक्षसाचा अंत करायचा असेल तर आपण भारत मातेचे खरे सुपुत्र असल्या कारणाने या भयानक राक्षसाचा आपण अंत करूया अशी आज आपण सर्व मिळून शपथ घेऊया. काल होता होता हो काल रात्र झाली हो अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. धन्यवाद. या ठिकाणी परमानंद पब्लिक स्कूल सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्या समोर या आमच्या परमानंद पब्लिक स्कूलच्या चमूने आपल्या समोर एड्स जनजागृतीचं छोटंसं पथनाट्य सादर केलेलं आहे. धन्यवाद.